आज मी तुम्हाला दाखवणार आहे फुलका कसा बनवायचा, तोही एकदम झटपट आणि एकदम टम्म असा फुगलेला, जसा हॉटेलमध्ये वगैरे बनतो तसा। ते आपले जे घरचे गहू किंवा आपण जे पीठ दळून आणतो तो त्या पिठाने। तर मी इथे काय केलं, 2 वाट्या पीठ घेतलेलं आहे आणि त्यामध्ये मी पाव चमचा मीठ टाकलं आणि मी काय करते, थोडं थोडं पाणी टाकून अशा प्रकारे मी पीठ मळून घेते। तर आता एकदम असं पीठ टाकायचं नाही, जसं गरज वाटेल तसं थोडं थोडं करून असं मी जसं ज्या प्रकारे टाकते त्या प्रकारे पाणी आपल्याला ॲड करायचं आहे आणि एकदम पातळही नाही आणि एकदम घट्टही नाही, असं आपल्याला कणिक मळून घ्यायची आहे। तर एक चूक आपण कधी-कधी काय करतो, की काय डायरेक्टली काय करतो, जेवढं पाणी लागणार असेल तेवढं पाणी आपण एकदम टाकतो आणि मग ती कणिक आपण त्याच्यानंतर पातळ झाल्यानंतर त्यामध्ये कितीही पाणी किंवा पीठ ॲड करायचा प्रयत्न केला तर ते व्यवस्थित होतच नाही। ते शेवटी पातळ ते पातळच राहतं, किती पण पीठ ॲड करा सेम तसंच असतं। तर इथं बघा मी असे थोडं-थोडं पाणी टाकून कणिक जी आपली ती मळून घेते। म्हणजेच कसं जो गोळा आहे तो एकदम घट्ट पण नाही होणार आणि एकदम पातळही नाही होणार। तर अशा प्रकारे आपल्याला गोळा तयार करून घ्यायचा आणि तुम्हाला जर सकाळची घाई असेल खूप किंवा एकदम झटपट स्वयंपाक करायचा असेल तर काय करायचं, अशा प्रकारे कणिक जी आहे ती तिंबून ठेवायची थोडंसं पाणी टाकून आणि तिला थोडंसं 10 ते 15 मिनटं असं मुरत ठेवायचं, जेणेकरून काय होतं की ती कणिक आपली छान मुरते। जर तुमचं पीठ खूप जास्त बारीक दळलेलं वगैरे असेल तर काय करायचं, अशा प्रकारे आपल्याला हे कणिक मळून घ्यायची। तर आता इथे मी काय करते, 10 ते 15 मिनटं थोडंसं तेल ॲड करून टाकून घेतलं त्यामध्ये आणि त्यानंतर परत आता एकदा त्या कणिकला एक तेल लावून घेते छान। आणि किंवा तुम्ही जर असंच 10 ते 15 मिनटं राहू दिलं आणि त्यानंतर तेल लावलं थोडंसं तरीही चालेल। तर असं 2 ते 3 मिनटं छान कणिक मळून घ्यायची आणि मग नंतर काय करायचं, याला थोडंसं 10 ते 15 मिनटं आपल्याला रेस्ट करायला ठेवून द्यायचे। तोपर्यंत तुम्ही भाजीची तयारी करू शकता। तुम्हाला जर सकाळची खूप घाई असेल तर तुम्ही अशा प्रकारे स्वयंपाक झटपट अगदी बनवू शकता। तर इथे हे बघा 10 ते 15 मिनटं झालेले आहेत। तर आता मी काय करते, परत एकदा ते बघा थोडंसं जे आहे आपलं एक बाइंडिंग म्हणून छान येतं, तर त्याला असं झाकून वगैरे ठेवून द्यायचं आणि 10 ते 15 मिनटांनी, जास्त पण नाही, जास्त जर आपण जास्त वेळ ठेवलं तर त्याला असं वरतून कडक कडक किंवा असं जमा होतं आणि मग थोड्या वेळाने काय होतं, त्या कणिकची पोळी जी आहे ती काळी काळी येते, अशी वेगळीच येते। ती असं बघायला पण आपल्याला बरोबर वाटत नाही। त्यामुळे 5 ते 10 मिनटं किंवा जास्तीत जास्त 15 मिनटं अशा प्रकारे आपल्याला त्यानंतर मळून घ्यायचं आहे। तर आता इथे मी पीठ मळून घेतलं आणि पीठसुद्धा मी लावायला घेतलेलं आहे। तर आता जेवढा तुम्हाला फुलका पाहिजे, तर फुलका आता मोस्टली नॉर्मल साईजचाच असतो, जास्त मोठा किंवा जास्त लहान पण नसतो। त्यामुळे मी इथे एक नॉर्मल पोळी बनेल किंवा आपला जो फुलका आहे तो बनेल नॉर्मल आकाराचा, तशा प्रकारे मी मळून घेतला आणि आपण याला तेल किंवा काहीच लावणार नाही। त्यामुळे जेव्हा आपण गोळा गोल बनवतो तेव्हासुद्धा आपल्याला छान असा म्हणजे व्यवस्थित गोळा बनवून घ्यायचा आहे, कुठेही असं रेष किंवा काय असं असं नको। आणि अशा प्रकारे आपल्याला हा जो फुलका आहे तो लाटून घ्यायचा आहे। तर जो फुलका आहे तो जास्त जाड किंवा जास्त बारीक असा नको किंवा कुठे जाड कुठे बारीक असाही नको। बारीक असला तर चालेल पण जाड बारीक असा नको। जर जाड बारीक असला कुठे तर तो काय होतो, एकाच साईडने फुगतो आणि दुसऱ्या साईडने फुगतच नाही, असं काहीसं होतं। त्याच्यामुळे काय करायचं, एकसारखा आपला जो फुलका आहे तो आपल्याला व्यवस्थित लाटून घ्यायचा आहे। तर आता इथे बघा, जी फुलक्याची एक साईड आहे तर ती आपल्याला छान अशी भाजून घ्यायची। ती सुद्धा साईड आपण भाजून घेणार आहेत गॅसवरती दोघी साईडने, पण जी एक साईड असते तर ती व्यवस्थित भाजून घ्यायची। तर इथे बघा मी मोठा गॅस केला आणि बघा इथे आपल्याला व्यवस्थित छान असे बबल्स आलेले दिसत आहेत, एकदम बारीक बारीक। आणि तेही आपण थोडंसं सुद्धा तेल लावलेलं नाही, काहीच नाही, फक्त जे कणिकला आपण थोडंसं तेल लावलेलं होतं तर तेवढंच तेल लावून आपण बघा आता किती मस्त असा टम्म फुगलेला फुलका आपण बनवणार आहे। तर आता इथे बघा हा हळूहळू असं व्यवस्थित त्याला असे बारीक 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 छान असे बबल्स यायला सुरुवात झालेली। तर गॅस तेव्हा तुम्ही हायच ठेवायचा। जर तुमचा तवा एकदम बारीक असेल किंवा जाड जर तवा असेल, आता हा माझा जो तवा आहे तर हा खूप जाड आहे, म्हणजेच त्याला पूर्ण हाय फ्लेमवर जरी ठेवलं तरी चालतं। तर मग मी हे बघा, तरी अशा प्रकारे आपल्याला एक साईड भाजून घ्यायची आणि ही आहे दुसरी साईड। तर आता मी काय करणार आहे, आता जो तवा आहे तो साईडला ठेवला आणि मोठा गॅस केला आणि हे बघा
आता कुठलंही असं दाबून किंवा काहीच न करता बघा, जशी आशीर्वाद आट्यासारखी रोटी बनवतात आणि टी व्हीवरती हे ॲडव्हर्टाईजमध्ये पूर्वी दाखवायचे, तशा प्रकारे माझा फुलका असा मस्त बनलेला आहे. चला तर मग थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.